नमस्कार. जयशंकर माहेश्वरी YouTube चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या विषयावरती सुंदर मराठी भाषण. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या विषयावरती सुंदर मराठी भाषण. समतेच्या वाटेवर चालाया, समतेच्या वाटेवर चालाया, दीप दिला जो धीराचा, दीप दिला जो धीराचा. बाबासाहेब व्यक्ती नव्हते, बाबासाहेब व्यक्ती नव्हते, पर्वत होते प्रेरणांचा, पर्वत होते प्रेरणांचा. समतेच्या वाटेवर चालाया, दीप दिला जो धीराचा. बाबासाहेब व्यक्ती नव्हते, पर्वत होते प्रेरणांचा. आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर, शिक्षक, पालक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आपणा सर्वांना माझा नमस्कार. आज आपण एका महान व्यक्तिमत्वाच्या स्मरणार्थ येथे एकत्र आलो आहोत. सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन हा दिवस केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देहबोलीच्या निर्गमनाचा दिवस नाही, तर त्यांच्या विचारांचे, मूल्यांचे आणि क्रांतिकारी कार्याचे स्मरण करून नवा संकल्प करण्याचा दिवस आहे. सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि शिक्षण या 4 स्तंभावर उभा असलेला बाबासाहेबांचा विचार आजही तितकाच प्रकाशमान आहे. बाबासाहेबांचे आयुष्य संघर्षांनी वेढलेले होते. जातीय भेदभाव, आर्थिक अडचणी आणि अन्याय यांच्या कचाट्यात जन्मूनही त्यांनी शिक्षणाला कवटाळले आणि ज्ञानाच्या बळावर जगाला दाखवून दिले की माणूस जन्माने नव्हे तर कर्माने मोठा होतो. त्यांच्या व्यक्तिमत्वात कठोर परिश्रम, जिद्द आणि अत्यंत संवेदनशील सामाजिक दृष्टिकोन होता. शिक्षणाची मशाल जळू दे, शिक्षणाची मशाल जळू दे, अज्ञानाचा अंधार हटू दे, अज्ञानाचा अंधार हटू दे. बाबांच्या विचारांनी रे, बाबांच्या विचारांनी रे, नवभारताचा मार्ग सुटू दे, नवभारताचा मार्ग सुटू दे. शिक्षणाची मशाल जळू दे, अज्ञानाचा अंधार हटू दे. बाबांच्या विचारांनी रे, नवभारताचा मार्ग सुटू दे. डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती करताना
प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळावेत हेच ध्येय ठेवले. त्यांना माहित होते की समाजात बदल घडवायचा असेल तर तो मानवतेच्या आणि न्यायाच्या तत्वांवरच घडू शकतो. म्हणूनच त्यांनी संविधानात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांना सर्वोच्च स्थान दिले. आज आपण भिन्न भाषा, भिन्न संस्कृती, भिन्न धर्म यांचा देश असलो तरी आपल्याला एकत्र बांधणारे हेच मूल्य आहेत. बंधुतेच्या वाऱ्यांनी फिरूनी, बंधुतेच्या वाऱ्यांनी फिरूनी समाज नव्याने फुलेल, समाज नव्याने फुलेल. बाबासाहेबांच्याच विचारांनी विषमतेचा अंत होईल, विषमतेचा अंत होईल. बंधुतेच्या वाऱ्यांनी फिरूनी समाज नव्याने फुलेल. बाबासाहेबांच्याच विचारांनी विषमतेचा अंत होईल. महापरिनिर्वाण दिनाचा खरा अर्थ म्हणजे भेदभावाला विरोध करणे, शिक्षणाचा प्रसार करणे, प्रत्येकाला समान संधी देणे, मानवतेला सर्वोच्च स्थान देणे आणि नागरिक म्हणून संविधानिक कर्तव्य पार पाडणे. बाबासाहेब म्हणतात, माझे जीवनच माझा संदेश आहे, माझे जीवनच माझा संदेश आहे. त्यांच्या जीवनातून आपण शिकतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी ज्ञान, स्वाभिमान आणि परिश्रम यांच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते. नवी दिशा, नवा विचार, आशेचा किरण उजळतो. नवी दिशा, नवा विचार, आशेचा किरण उजळतो. बाबासाहेबांच्या प्रेरणेने भारत नवा उभा राहतो. बाबासाहेबांच्या प्रेरणेने भारत नवा उभा राहतो. नवी दिशा, नवा विचार, आशेचा किरण उजळतो. बाबासाहेबांच्या प्रेरणेने भारत नवा उभा राहतो. मित्रांनो, आजच्या दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प पक्का करूया की आपण भेदभावाविरुद्ध उभे राहू. संविधानातील मूल्यांचा आदर राखू. शिक्षणाचा दीप सतत तेजोमय ठेवू आणि समाजात मानवतेचे कार्य करणारे नागरिक बनू. हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल. जय भीम. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये
नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयांवरती. धन्यवाद.